एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे. 4 सेमी बाजू असणारा नियमित पंचकोन काढा. यासाठी सुरुवातीला एक 4 सेमी लांबीचा रेषाखंड काढू. आता हा रेषाखंड आपल्याला दुभागून घ्यायचा आहे. आता या छेदनबिंदूला छेदून जाणारी एक लंब रेषा काढायची आहे. AB रेषाखंडाला तुम्ही पट्टीचा वापर करा. आता लोखंडी टोक B बिंदूवरती ठेवून वरच्या बाजूला या लंब रेषेवरती एक कंस काढून घ्यायचा आहे. तर या OA त्रिज्या एवढी जी आपण या रेषेवरती खूण केलेली आहे त्या ठिकाणी 4 नंबर द्यायचा आहे. या बिंदूला आपल्याला 4 नंबर द्यायचा आहे. आपल्याला 5 नंबर मिळवायचा आहे. तर अगोदर आपण 6 नंबर मिळवू. तर कंपासचं लोखंडी टोक B बिंदूवर ठेवू. आता कंपासचं लोखंडी टोक B बिंदूवरती ठेवू आणि AB एवढी त्रिज्या कंपासमध्ये येईल एवढं अंतर घेऊ. आणि या अंतरानं या त्रिज्येनं ही जी लंबरेषा काढलेली आहे या रेषेवरती एक खूण करू आणि त्या ठिकाणी 6 नाव देऊ. तर हा मिळाला आपल्याला 6वा बिंदू. तर मी इथं नाव देतो 6 या बिंदूला. चौथा बिंदू मिळाला, 6वा बिंदू मिळाला. आपल्याला 5वा बिंदू मिळवायचा आहे कारण पंचकोन काढायचा आहे. म्हणून या 4 आणि 6 या रेषाखंडाला दुभागून घेतल्यानंतर आपल्याला 5वा बिंदू मिळेल. तर हा झाला आपला 5 क्रमांकाचा बिंदू. इथं या बिंदूला आपण 5 नंबर देऊ. या 5व्या नंबरच्या बिंदूला आपण नाव देऊ P. कंपासचं लोखंडी टोक या P बिंदूवरती ठेवू आणि कंपासमध्ये PA किंवा PB एवढी त्रिज्या घेऊ आणि या त्रिज्येनं आता एक वर्तुळ काढू. आता कंपासमध्ये AB एवढी त्रिज्या घेऊ आणि या त्रिज्येनं या वर्तुळावरती आपण खुणा करून घेऊ. तर पहिली खूण आपण या ठिकाणी करू. तर मी पहिली खूण करून घेतली. आता या खुणेवर केलेल्या लोखंडी टोक ठेवू कंपासचं आणि दुसरी खूण करून घेऊ. त्रिज्या तीच कायम ठेवू. तर ही दुसरी खूण करून घेतली. कंपासचं लोखंडी टोक आता मी या बिंदूवरती ठेवलं, B बिंदूवरती ठेवलं आणि एवढ्याच अंतरानं इथं खूण करून घेऊ. इथं नाव देऊया आपण A, B, C, D आणि E. तर बिंदू B आणि बिंदू C, बिंदू C आणि बिंदू D, बिंदू D आणि बिंदू E आणि बिंदू E आणि बिंदू A हे पट्टीच्या साहाय्यानं जोडून घ्या म्हणजे तुम्हाला सुसम पंचकोन मिळेल. तर अशा रीतीनं आपण हा सुसम पंचकोन या ठिकाणी काढलेला आहे.